मेहता का उल्टा चष्मा. अच्छा अरे काय करतोस तू, काय काय करतोस? करतोय तू अचानक थांबलास. अच्छा सोड, तुला प्लान समजला ना? हो हो ठीक आहे. अच्छा ऐक, अंजली आंटींना अजिबात संशय येता कामा नये आणि जशी आपल्याला संधी मिळेल आपण त्यांचा फोन सायलेंट वर करून लपून टाकू. ठीक आहे. ठीक आहे. आणि ऐक 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 ऐक. जोपर्यंत हाती अंकल फोटो डिलीट करून घेत नाही तोपर्यंत त्यांच्या हाती फोन लागता कामा नये. ओके. ओके चल. चल ना. अजून काही बोलायचं नाही. अरे झाला आता, चल ना. स्माइल. हॅपी न्यू इयर अंजली आंटी. A very happy new year to Goli and Tappu. अंजली आंटी, तारक अंकल नाही आहेत का? तुमचे तारक अंकल सकाळी सकाळी गार्डन मध्ये वॉक करायला गेले आहेत. आहे ना गुड न्यूज? एनिवेज तुम्ही दोघं आत या, बसून गप्पा मारूया. कम इन, कम कम. चल टप्पू, फोटो काढायचा होता तर माझा फोटो काय घ्यायची गरज होती? अरे मला काय माहित होतं. होय चला चला. टप्पू, गोली प्लीज कम. अरे बसा. हा. अरे काय करतोयस? तसं माहितीये का, आज तुमची अंजली आंटी खूप खुश आहे. अच्छा का बरं? तुम्हा लोकांना तर माहितच आहे की तारक अंकलने चांगली आणि हेल्दी लाईफ जगावी यासाठी मी किती मेहनत करते. अरे अंजली आंटी, आम्हाला काय अख्ख्या गोकुलधाम सोसायटीला हे माहिती आहे. एक्झॅक्टली. पण आजपर्यंत मेहनत फक्त मी करत होते. तुमच्या तारक अंकलचं काहीच कॉन्ट्रीब्युशन नव्हतं. पण आता तुमच्या तारक अंकलने न्यू इयर रेझोल्युशन घेतलंय. यावेळी त्यांनी संकल्प केला आहे की ते बाहेरचं काहीच खाणार नाहीयेत आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणार. तसं तर अंजली आंटी असे संकल्पना लोक मोडूनच टाकतात. हो, खाण्यावर कंट्रोल राहत नाही ना. तुम्ही मलाच बघा ना. तुझा संकल्प मोडू शकतो पण तारक अंकलचा संकल्प मोडणार नाही. कारण यावेळी त्यांचा संकल्प दृढ आहे आणि माझा तुझ्या अंकलवर पूर्ण विश्वास आहे. अरे वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. तसं मेहता अंकलनी बरोबर सांगितलं होतं. जर अंजली आंटींना समजलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. हो यार, ऍक्च्युली प्रकरण फारच गंभीर दिसतंय नाही. अंजली आंटी ऍक्च्युली आम्हाला ना लिंबू पाणी प्यायची खूप इच्छा होते. आणि गोकुळधाम सोसायटीमध्ये तुमच्यापेक्षा बेटर लिंबू पाणी कोणी बनवतच नाहीये. हो, आम्हाला तर एटीएम स्पेशल लिंबू पाणी प्यायचं आहे. करेक्ट, एटीएम स्पेशल लिंबू पाणी प्यायची इच्छा आहे. ऑफ कोर्स गाईज, तुम्ही बसा, मी पटापट घेऊन येते. ओके थँक्यू थँक्यू आंटी, थँक्यू सो मच. मोस्ट वेलकम. दिस इज सो क्यूट. अरे लवकर कर ना. गोली, अंजली आंटी, तुमचा फोन येतोय. हो माहितीये म्हणून तर घ्यायला आले होते. हॅलो 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 हॅलो. आजकाल नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम झालाय ना. हो फोन येतात पण समोरून आवाजच येत नाही. हो, होतं कधी कधी. हो एनिवेज, मी लिंबू पाणी आणते. काही पण करून अंजली आंटीना आज फोन घेऊन जाण्यापासून थांबवावं लागेल. अंजली आंटी थांबा. अंजली आंटी, मी तुम्हाला आता ऑब्झर्व केलं. तुम्हाला पण गोगी सारखंच फोनचं ऍडिक्शन झालं आहे नाही का? हो नाही तर नाही, ते आपलं किचन मध्ये पण फोन सोबत घेऊन चालला आहात म्हणून विचारलं. अरे असं काही ऍडिक्शन नाहीये मला. ते तर कधी कधी किचन मध्ये काम करता करता फोटोग्राफ्स बघत असते. एनिवे, तुम्ही दोघं गप्पा मारा, तोपर्यंत मी आज जाते आणि एटीएम स्पेशल लिंबू पाणी घेऊन येते. अंजली आंटी, काय झालं? फोन इथेच ठेवून जा ना. फोन इथे का? नाही 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 अंजली आंटी, तुम्ही फोन घेऊन किचन मध्ये नाही जाऊ शकत. हो मोठी बरोबर risk आहे. आहे. नाही जाऊ शकत. नाही. नाही बरोबर आहे. जीवाचा धोका आहे. जीवाचा धोका? हो कसं काय? अंजली आंटी, फोन मध्ये रेडिएशन असतं हे तर तुम्हाला माहिती आहे ना. हो, आणि किचन मध्ये गॅस असतं, राईट? किचन मध्ये गॅस नसेल तर अन्न कसं शिजेल? तेच तर आंटी, तेच तर. जेव्हा गॅस आणि रेडिएशन एकत्र येतात तेव्हा एक खतरनाक मिश्रण तयार होतं आणि त्याने ब्लास्ट देखील होऊ शकतो. काय? ब्लास्ट ब्लास्ट. ब्लास्ट? असं पण होतं का?
हे तर मला माहीतच नव्हतं. मम्मीला पण याबद्दल माहित नव्हतं, पण अय्यर अंकलने जेव्हा या रिसर्च बद्दल सांगितलं तेव्हा मम्मी पण घाबरली. अच्छा, आता मम्मी कधीच कधीच तिचा फोन किचन मध्ये घेऊन जात नाही. जीवाला धोका आहे ना. आंटी मग तुम्ही एवढी रिस्क का घेता? फोन बाहेरच ठेवा ना. हो. ऑफकोर्स मी कुठलीच रिस्क घेणार नाहीये आणि आज नंतर किचन मध्ये फोन घेऊन जाणार नाही. तसं आता तुम्ही दोघं बसा, मी पटापट ATM स्पेशल लिंबू पाणी बनवून घेऊन येते. अँड गाईज थँक्यू. अरे आंटी मोस्ट वेलकम. सोफ्याखाली टाकून देऊ. नाही नको नको नको, आधी त्या तिथेच हुडकतील. अरे एक यार. काम करूया, मेहता अंकलच्या टेबलच्या खाली अरे टाकूया. नाही यार, ते सगळ्यात कन्व्हिनियंट आहे. टप्पू दे यार. गोली 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 ऐक 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 उशीच्या कव्हर मध्ये टाकूया. हो यार, परफेक्ट आयडिया आहे. थांब. थँक्यू. लपव लपव पटकन. Yes. मेहता अंकलला पण सांगून टाकूया, त्यांना पण शांती मिळेल. हो टप्पू, सांगून टाक सांगून टाक. अंजली आंटी बाहेर येतील, ते परत त्यांचा फोन मागतील. काय डॉक्टर हाती फोन लागला की नाही? अरे लावतोय पण लागतच नाहीये. अरे प्रयत्न करा ना यार. लागला. अच्छा हा वास. हा टप्पू बोल, काय झालं? मेहता अंकल शाबासकी द्या, शाबासकी. तुमचं काम पूर्ण झालं. आम्ही अंजली आंटींचा फोन सुरक्षित जागेवर लपवला आहे. शाबास शाबास शाबास, क्या बात है, शाबास. तुम्ही पटकन फोन करून मिसेस रॉयना तो फोटो डिलीट करायला सांगा. हो हो, आमचे प्रयत्न सुरू आहेत. ओके बाय. अरे तुम्ही फोटो डिलीट करायला सांगा. टप्पूने फोन लपवलाय. अरे पण एवढं खुश व्हायची गरज नाहीये मित्रांनो, अजून संकट टळलेलं नाहीये. जोपर्यंत तो फोटोग्राम ऍप वर आहे तोपर्यंत मी सुरक्षित नाहीये यार. लागला. नाही लागत आहे. अरे हे फायनली ATM स्पेशल लिंबू पाणी तयार. थँक्यू अंजली आंटी, थँक्यू सो मच. यू वेलकम. तुम्ही लोक तुमचं लिंबू पाणी प्या, मी पटापट फोनवर माझा फोटोग्राम बघून घेते. अरे माझा फोन कुठे गेला? माझा फोन तुम्ही इथेच ठेवला होता का? जेव्हा मी किचन मध्ये गेले होते तेव्हा मी म्हणाले होते ना, प्रॉमिस आय वोंट टेक द फोन इन द किचन. तर इथेच असं ठेवून गेले होते ना. नाही नाही अंजली आंटी, तुम्ही इथे नाही, तिथे ठेवला असेल फोन. तिथे तिथून तर घेतला होता ना टप्पू. मग इथे आपण तिघं बोलत होतो तेव्हा मी इथे ठेवला होता. एक मिनिट, तुम्ही दोघांपैकी कोणी माझा फोन घेतला आहे का? नाही तर आंटी, तुम्हीच कुठेतरी ठेवला असाल, तुम्ही विसरले असाल. अरे पण कुठे गेला? कारण मी किचन मध्ये गेले तेव्हा फोन इथेच होता. अच्छा तुम्ही इथं ठेवला. अच्छा हो अंजली आंटी, आठवलं मला. तुम्ही जेव्हा किचन मध्ये गेलात ना तेव्हा गोलीने मला असा धक्का दिला आणि मी असा झालो. धक्का लागून फोन मागे पडला असेल. शोधूया ना आपण. हो, इथेच शोधूया, असेल, इथेच शोधूया. असेल. हा. गोली गोली लवकर ये, आलो, मदत कर एक जरा. मिनिट, एक मिनिट. ये लवकर ये. सापडेल. गोली दिसतोय का तुला? नाही पडला इथे. मेहता अंकल घाई करा, माहित नाही हा ड्रामा कुठवर चालेल. सापडला का? नाहीये इथे फोन. मग शोधा ना, दुसरीकडे शोधा. हो, इथेच आंटी, कुठेतरी आम्ही असेल. शोधतो, काळजी You करू don't नका. आम्ही शोधतो, इथेच असेल कुठे. इथेच असेल. अंजली गोली आंटी, चल त्या तुम्ही बाजूला बघ टेन्शन तिकडे. नका घेऊ. हा इकडेच असेल कुठेतरी. गोली सापडला का रे तुला फोन? नाही यार टप्पू, सापडला असता तर सांगितलं असतं ना. अंजली आंटींनी फोन शोधला तर मोठं संकट येईल. आम्ही पण पकडले जाऊ आणि मेहता अंकल सुद्धा. हा सापडला का? तिथे नसेल. मग कुठे असेल? गोली, तुझा फोन दे. माझा का? अरे काय का? आपण कधीपासून फोन शोधतोय, त्याऐवजी फोनवर रिंग देऊया ना. दे तुझा फोन दे, मी डायल करते माझा नंबर. हे घ्या.
रिंग तर इथेच कुठेतरी वाजते. गोली तू फोन सायलेंट नाही केलास? सॉरी यार टप्पू, गडबडीत सायलेंट करायलाच विसरलो. अरे यार गोली तू. माझा फोन उशीत कसा पोहोचला? झालं कल्याण, सापडला फोन. हा गोली उशीत फोन सापडला. तेच ना. एक मिनिट. तसा हा फोन उशीच्या कव्हर मध्ये कसा गेला? मेलो. मी तर फोन तिथे ठेवून गेले होते.